श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या शनिवारी गणेश चतुर्थी आली आहे। 7 सप्टेंबर 2024 शनिवार। या दिवशी आपल्या सर्वांच्या घरात लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। गणपती बाप्पांच्या स्थापनेपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत म्हणजेच 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरात स्थापन झालेले असतात आणि या 10 दिवसामध्ये गणेश तत्व हे आपल्या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह असतं। म्हणजेच गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी या 10 दिवसामध्ये जास्त सकारात्मक असतात आणि म्हणूनच जर का आपण या 10 दिवसामध्ये काही उपाय केले, सेवा केल्या तर आपल्याला याचं फळ हे 100% मिळत असतं। आणि म्हणूनच आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी या झाडाचं एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय बघणार आहोत हा उपाय तुम्ही गणपती बाप्पाच्या स्थापनेनंतर करायचा आहे। फक्त आपल्याला हे पान सकाळीच आपल्या घरात घेऊन यायचं आहे। आता ज्यांच्या घरात गणपती बाप्पा बसतात त्यांनी कसा उपाय करायचा आणि ज्यांच्या घरात गणपतीची स्थापना होत नाही त्यांनी कसा उपाय करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। गणपती बाप्पांची पूजा केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि सुखाचा वर्षाव होतो। कारण बाप्पा दुःख हरता आहे, सुख हरता आहे, विघ्न हरता आहे। म्हणूनच आपल्याला गणपती स्थापनेच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही या दिवशी करायचा आहे। या उपायाने तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील। या उपायाने तुमच्या जर का काही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील तर त्या इच्छा देखील तुम्ही पूर्ण करू शकता। जर का तुमच्या घरात गणपती बाप्पा तुम्ही बसवत असाल तर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। बघा, जर का तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हा उपाय करू शकतात। त्यासाठी देखील तुम्हाला तुमच्या घरातील देवपूजा अगोदर करून घ्यायची आहे। तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची देखील तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे। त्या गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक करा, पंचामृताने अभिषेक करा, लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करा, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला हा उपाय करता येणार आहे। आता पहा, आपल्याला सकाळीच जास्वंदाच्या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे। आता हे जास्वंद लाल असलं पाहिजे। लाल जास्वंदाच्या झाडाचंच पान आपल्याला घेऊन यायचं आहे आणि एक जास्वंदाची काडी देखील आपल्याला आणायची आहे। गणपतीची स्थापना झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरासमोर बसून करायचा आहे। ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली असेल त्या ठिकाणी बसून देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। या उपायासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे। या ताटावर तुम्हाला कुंकू ओलं करून एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकच्या मध्ये 4 बिंदू द्यायच्या, बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या आणि ह्या स्वस्तिकला हळदी कुंकू तुम्हाला अक्षदा अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुम्ही जे जास्वंदाचं पान आणलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं। गंगाजल असेल तर पाण्यात गंगाजल टाकून त्या पाण्याने हे पान स्वच्छ करून घ्यायचं। पान आणत्यावेळी ते फाटलेलं नसावं, खराब नसावं, चांगलं स्वच्छ पान बघून तुम्हाला आणायचं आहे। यानंतर हे पान स्वच्छ करून घेतल्यानंतर तुम्हाला हे पान कोरडं करून घ्यायचं आहे आणि ह्या पानावर तुम्हाला ओलं कुंकू करून तुम्हाला जास्वंदाच्या काडीने किंवा दुर्वाने तुम्हाला तुमची इच्छा ही थोडक्यात लिहायची आहे। जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे। नोकरीची असेल तर नोकरीची प्राप्ती, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल तर लक्ष्मी प्राप्ती, कर्जाची फेड होत नसेल तर कर्ज फेड होणे, म्हणजे जी पण तुमची इच्छा असेल, शिक्षणाची असेल तर शिक्षण प्राप्ती किंवा शिक्षणात यश, अशी थोडक्यात इच्छा तुम्हाला लिहायची आहे। आता हे जास्वंदाचं पान तुम्हाला त्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। पानाचा देठ हा समोर येईल या पद्धतीने तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। त्यानंतर ह्या पानावर तुम्हाला 21 दुर्वांची जुडी देखील ठेवायची आहे आणि हे ताट तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करून, मनोभावे नमस्कार करून तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे।
यानंतर तुम्हाला कोणताही गणपती बाप्पांचा एक मंत्र म्हणायचा आहे। तुम्ही 5 ते 2 मिनिटं गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करा। श्री गणेशाय नमः, ओम गण गणपते नमः किंवा 108 वेळा तुम्ही ह्या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 1 वेळा तिथेच बसून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। 1 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे। यानंतर हे पान तुम्हाला तिथेच दिवसभर ठेवायचं आहे किंवा तुम्ही 10 ते 15 मिनिटं ठेवू शकतात। त्यानंतर तुम्हाला एक लाल स्वच्छ नवीन कपडा घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला हे पान आणि ह्या दुर्वा आणि थोड्याशा अक्षदा किंवा 21 अक्षदाचे दाणे तुम्हाला ह्या पानावर ठेवायचे आहे आणि याची पोटली तुम्हाला करायची आहे। आता ही पोटली तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही पैशाच्या समस्येसाठी उपाय केला असेल तर तुम्हाला तिजोरीत कपाटात ठेवायची आहे। जर का तुम्ही शिक्षणाच्यासाठी मुलांसाठी हा उपाय केला असेल तर मुलांच्या स्टडी रूममध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। जर का तुम्ही तुमच्या दुकानासाठी, धंद्यासाठी किंवा एखाद्या शॉपसाठी हा उपाय केला असेल तर ही पोटली तुम्हाला तुमच्या दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवायची आहे। तर ज्या कारणासाठी तुम्ही हा उपाय केला असेल त्या कारणासाठी तिथे पोटली तुम्हाला ठेवायची आहे। आता ही पोटली तुम्हाला जोपर्यंत तुमच्या घरात गणपती बाप्पा आहे तोपर्यंत ही पोटली ठेवायची आहे आणि ज्या दिवशी गणपती बाप्पांचं तुम्ही विसर्जन कराल त्या दिवशी तुम्हाला ही पोटली देखील गणपती बाप्पांसोबत विसर्जित करायची आहे। पहा, ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन तुम्ही करणार आहे त्या दिवशी तुम्हाला ह्या पोटलीचं देखील विसर्जन करायचं आहे। तर या पद्धतीने तुम्हाला तुमची इच्छा ही या पानावर लिहायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे। पहा, या दिवसामध्ये गणपतीचे तत्व हे सात्विक किंवा मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात आणि त्यामुळे जर का तुम्ही हे उपाय या दिवसात केले तर बघा या उपायांचं किंवा केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला हे अधिक पटीने जास्त मिळत असतं। म्हणूनच तुम्हाला हा उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। ज्यांना हा उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी करणं शक्य नाही त्यांनी हा उपाय तुम्ही ज्या वेळेस हा व्हिडिओ बघणार आहात त्या दिवशी केला तरी चालणार आहे। त्या दिवसापासून तुम्ही ही पोटली गणपती बाप्पांच्या विसर्जनापर्यंत तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकतात किंवा तुम्ही हा व्हिडिओ शेवटच्या दिवशी जरी बघितला तरी तुम्ही शेवटच्या दिवशी हा उपाय करू शकतात।